कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. उद्धव ठाकरे आता रामरक्षा आरती घेणार आहेत आणि मुंबईतील वडाळा राम मंदिर या ठिकाणाहून ते एल्गार पुकारतायत. राम मंदिरात भ्रष्टाचार झाला आहे. त्यावेळेस ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं होतं, त्यांनी दिलं नाही. मला आजही आठवतं आहे की 10 जून 2021 रोजी मी एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला होता की केंद्रामध्ये NDA बरोबर राहण्याची भूमिका आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर राहण्याची भूमिका ही बाळासाहेब ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षापूर्वी घेतली होती. अटल बिहारी वाजपेयीजी, गोपीनाथ मुंडेजी, प्रमोद महाजनजी आणि त्याचबरोबर अडवाणीजी, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांनी NDAची स्थापना केली होती. त्यांच्याबरोबर गेले होते. भारतीय जनता पक्षाची ही पवित्र युती महाराष्ट्रामध्ये होती, परंतु त्या युतीला बाजूला ठेवून काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांना आणि ह्या पक्षाला त्यांनी पाठिंबा दिला आणि नवीन सरकार स्थापन केलं. त्याच वेळेस आमची उलटी गिनती चालू झाली होती आणि त्याची परिणिती तुम्हाला 2022ला जो उठाव झाला त्या उठावामध्ये दिसून आलं. खरं तर त्यावेळेस त्या पत्राचा त्यांनी विचार केला असता आणि निर्णय घेतला असता तर त्यावेळेस ते योग्य ठरलं असतं, परंतु मी स्वतः पत्रामध्ये म्हटलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादीची लोक आपल्या सदस्यांना हैराण करतात, आपले सदस्य फार त्रास त्यांना देतात, निधीची कमतरता आहे, निधी मिळत नाही, सत्तेमध्ये फक्त नावाला आपण सहभागी आहोत परंतु हवं तसं आपल्याला त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही आणि त्यामुळे त्यावेळेस काही निर्णय घेतला नाही. परंतु आज ही आहे आपली पडती बाजू चारी बाजूला झालेली आहे. कुठेतरी आपल्या पक्षाला सावरायला पाहिजे म्हणून काहीतरी हिंदुत्ववादी भूमिका घ्यायची असं जर त्यांनी ठरवलं असेल तर मुंह में राम बगल में छुरी हे जे वाक्य किंवा ही जी म्हण ती आता खरी होताना दिसते. नक्कीच, पण ते असं पण म्हणतात की ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी पण या आंदोलनामध्ये सामील व्हावं, या पाखरांना परत फिरा असं काहीतरी म्हणायचा हेतू दिसतो. या पाखरांना सगळी पाखरं आता आमच्याकडे आहेत. सगळी पाखरं स्वच्छंदीपणे आकाशामध्ये झेप घेत आहेत. किंबहुना जी पाखरं आहे ती गरुड झेप घेऊन आता पुढे पुढे चाललेले. आता त्या म्हणीला काही अर्थ नाही आहे किंवा त्या आव्हानाला कोणी प्रतिसाद देईल असं मला वाटत नाही आहे. फक्त आणि फक्त आपलं कसं अस्तित्व आहे ते टिकवण्यासाठी हे काही नवीन नवीन प्रकार करण्याची त्यांनी पद्धती अवलंबली आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला हे पटलेलं आहे की बाळासाहेबांचे विचार ह्या राज्यामध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून राबू शकतो. ऑपरेशन टायगरला त्यांनी ऑपरेशन राम मंदिरशी पण जोडून पाहिलेलं आहे आणि ते म्हणतात ऑपरेशन राम मंदिर सुरू आहे. बघा, आता विरोधी पक्ष किंवा त्यांच्याच पक्षातले खासदार हे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आल्यानंतर ते म्हणणार आम्ही ती आधीपासून विचार तो केला होता, परंतु ठीक आहे, आता त्यांना जे म्हणायचं त्यांनी म्हणू दे, आम्हाला जे करायचं ते आम्ही केलेलं आहे. पाऊस पडतोय, वारकरी कसे पोहोचणार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ST विभागाकडून काही महत्त्वाचे ST महामंडळानं राज्यामध्ये ही भूमिका घेतलेली आहे की जे वारकरी संप्रदाय आहे आणि पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढते. फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर देशातील विविध भागातून सगळे पांडुरंगावर प्रेम करणारे, पांडुरंगाच्या चरणी लीन होणारी सगळी भाविक येत असतात आणि त्यांच्या सुविधेसाठी 5500 बसेस ह्या ST महामंडळाने ह्या वर्षी देण्याचं ठरवलेलं आहे. मी स्वतः 12 तारखेला पंढरपूरला जाऊन त्याची पाहणी करणार आहे. ST महामंडळाच्या आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर चाचपणीसुद्धा करणार आहे. अजूनही काही बसेसची गरज असेल तर ती आमची द्यायची तयारी आहे. यावेळेस पहिल्यांदा आम्ही असं करतो आहे की युवा सेनेच्या माध्यमातून जे वारकरी संप्रदाय आहे जे दिंडीनं येत असतात त्यांच्यासाठी मोबाईल चार्जिंगची सुविधासुद्धा करण्याचा संकल्प आमच्या युवा सेनेनं केलेला आणि त्यालाही ST महामंडळाच्या माध्यमातून आम्ही पाठिंबा देतो. बंधुघरातवरती चित्रपट येतोय महाराष्ट्राची एफसीन फाईल आणि रुपाली चाकणकर यांनी त्यावर आक्षेप घेतलेला आहे. बऱ्याच जणांना नोटिसेस पाठवल्या, माझी परवानगी घेतली नाही व्यक्तिरेषा साकारण्याच्या आधी. आपण पाहतोय दीपाली सय्यद या त्यांच्या भूमिकेमध्ये आहेत या चित्रपटात, कसं पाहतोय? नाही, खरं तर चित्रपटाच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. उलट त्यांनी अशा नोटिसेस वगैरे देत असण्यापूर्वी मला असं वाटतं की असा विचार करताच कामा नये की माझी भूमिका ही करते किंवा माझी भूमिका तो करतोय. मला असं वाटतं चित्रपटाला चित्रपटात सारखं बघायचं, चित्रपटातनं काय घ्यायचं आणि काय द्यायचं ही जनता आणि रसिक प्रेक्षक ठरवत असतात. त्यामुळे चित्रपटामध्ये माझी भूमिका ह्या का करतायत, माझी परवानगी का करतायत, म्हणजे ऑफिशियल उलट आपलं त्यावर शिक्कामोर्तब होतं. त्यामुळे मला असं वाटतं की नोटिसेस वगैरे पाठवण्यापेक्षा त्यांनी एका चांगल्या संस्कृतीचं दर्शन घडवावं आणि जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती त्यांनी समोर आल्यानंतर जर त्यांना असं वाटत असेल की त्यामुळे चुकीचं काही त्या चित्रपटामध्ये त्यांची व्यक्तिरेखा कोणीतरी निभावली आहे असं जर वाटलं तर मग त्यांनी नोटीस पाठवायला हवी. तुमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.